सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं 2 घरफोडी, 1 चोरी असे 3 गुन्हे उघडकीस आणून 56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। दिनांक 22 मार्च 2024 रोजी रघोजी ट्रान्सपोर्ट इथून 1 टॅब, एकलव्य करियर अकॅडमी इथून 2 मोबाईल फोन तसंच SBI कॉलनी इथून 1 मोबाईल फोन चोरीला गेला होता। याबाबत जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचप्रमाणे 25 मार्च रोजी मार्केट यार्ड समोरील दुकान गाळ्याचं शटर उचकटून 2 मोबाईल फोनची चोरी झाली होती। याबाबतही जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। तसंच दिनांक 28 मार्च रोजी मार्केट यार्ड इथं भुसार गाळ्याचं शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम, 1 DVR चोरीला गेल्याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। याचा सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं संबंधित ठिकाणी मिळून आलेली तांत्रिक माहिती तसंच गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास केला असता 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीला गेलेला DVR, रोख रक्कम, 4 मोबाईल फोन आणि 1 टॅब असा एकूण 56,260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, रत्ना सोनवणे, सतीश काटे आणि सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी बजावली।